मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढत राज्यातील विरोधकांनी शक्ती प्रदर्शन केलं। विरोधकांच्या या सत्याच्या मोर्चाला भाजपने मूक मोर्चाने उत्तर दिलंय। या मूक मोर्चात भाजपचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते। मूक मोर्चातून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाचा समाचार घेतलाय। या ठाकरे कुटुंबाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले। गेल्या 25 वर्षामध्ये केलेलं एक तरी काम दाखवा, हे माझं दोन्ही भावांना चॅलेंज आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा आरोप केल्यानंतर राज्यातले विरोधक सुद्धा आक्रमक झाले। मतदार याद्यांमधले घोळ आणि मतचोरी विरोधात विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढत एल्गार पुकारला। विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपने सुद्धा प्रत्युत्तर दिलं। विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मूक आंदोलन केलं। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात भाजपने हे आंदोलन केलं। या आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आलंय। हे सरकार 1 वर्षामध्ये ज्या ताकदीने महाराष्ट्राला गतिमान दिशेने नेत आहे, हे कुठेतरी या महाविकास आघाडीतील असणाऱ्या या घटक पक्षातील या प्रमुख नेत्यांना याचीच खरी तर पोटदुखी सुरू झालेली आहे। आणि म्हणून त्यातील असणाऱ्या जनतेला भावनिक आव्हानं देत राहायची। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची। वक्तृत्व शैलीवरती असणारा यांचं कमांड आणि या कमांडमुळे खरं तर महाराष्ट्राची या सर्वांनी या ठाकरे कुटुंबानेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले। तर जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशी विरोधकांची भूमिका असल्याची टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली। विरोधकांचा असत्याचा मोर्चा होता, त्यातून फेक नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न झाला असा आरोप देखील त्यांनी केला। मी 10 कामं वाचून दाखवतो, तुम्ही एक तरी काम सांगा हो। या मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी, या मराठी माणसासाठी, ज्या मराठी माणसाच्या नावावरती आपण इतकी वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये धंदा केला, बिझनेस केला, त्यांच्यासाठी गेल्या 25 वर्षामध्ये केलेलं एक तरी काम दाखवा, हे माझं दोन्ही भावांना चॅलेंज आहे। दोघांना माझा चॅलेंज आहे की आपण या मुंबईसाठी, या मुंबईच्या मराठी माणसासाठी आणि या मुंबईकरांसाठी केलेलं एक तरी काम दाखवा। आम्ही कामांचा पाढा वाचून दाखवतो। ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती, ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होतं आणि त्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही या ठिकाणी लढली गेली होती आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही चळवळ त्यांच्या विरुद्ध होती। आणि तो काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते स्टेजवरती असताना ही संयुक्त महाराष्ट्रासारखी चळवळ आहे, हे शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही। अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचं हे विधान आहे। मतदार याद्यांमधल्या घोळाविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढत सत्ताधाऱ्यांना आपली ताकद दाखवून दिली, तर दुसरीकडे भाजपने सुद्धा मूक मोर्चा काढत जशास तसं उत्तर दिलं जाणार असल्याचं स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।